कोल्हापूर शहरातील एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा बंद करून दररोज नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं आज महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेण्यात आली। राधानगरी धरण 100% भरलं असून काळमवाडी धरणातही अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे शहराला दररोज पाणीपुरवठा करणे शक्य असल्याचा दावा शिवसेनेने केला। याबाबत काही दिवसांपूर्वी आयुक्तांना निवेदनही देण्यात आलं होतं। आजच्या बैठकीत नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर चर्चा झाली। यावेळी उद्यापासून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असा विश्वास महापालिका आयुक्तांनी दिल्याची माहिती नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी दिली। या पावसाळ्यामध्ये एल निनोच्या प्रभावामुळे काही संकट येऊ शकते, पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते। या शक्यतेतून दोन्ही धरणं, काळमवाडी धरण असेल, राधानगरी धरण असेल, हे दोन्ही धरणं याची पातळी कमी झाली असल्यामुळे कोल्हापूर महापालिकेनं एक दिवस आड पाण्याचा निर्णय बरेच दिवसापूर्वी घेतला होता। परंतु अंबाबाईच्या कृपेने या ठिकाणी शहरात अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाऊस पडलेला आहे। धरणांची परिस्थिती आता राधानगरी आणि काळमवाडी दोन्ही धरणांची पाणी पातळीची परिस्थिती अत्यंत चांगली आहे। त्याच अनुषंगाने कोल्हापूर शहराला रोज पाणी पुरवठा करावा अशी मागणी कोल्हापूर महापालिका शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी केली होती। त्यावेळेला आदरणीय उपमहापौर साहेब जरग साहेब असतील, आदरणीय युवा नेते नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर साहेब असतील, यांनी विशेष आग्रह करून या ठिकाणी रोज पाणी चालू करावे अशा पद्धतीची मागणी त्यावेळेला आम्ही 31 तारखेला कमिशनर साहेबांच्याकडे या ठिकाणी केली होती। त्यांनी त्यावेळेला काळमवाडी धरणाचे पाणी 70% वर भरल्यानंतर पाणी कोल्हापूर शहराला रोज चालू करतो असा शब्द दिला होता आणि त्याची आठवण करण्यासाठीच परत आज आम्ही सर्व कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांना या ठिकाणी भेट घेतली आणि त्या ठिकाणी उद्यापासून कोल्हापूर शहराला रोज पाणी पुरवठा चालू करण्यासंदर्भातला शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। हे येते दिवस हे आता सणाचे दिवस असल्यामुळे लोकांना बऱ्याचशा अडचणी येत असतात पाणी कमी असल्यामुळे। त्यामुळे कोल्हापूर शहरातील लोकांची अडचण ओळखून रोज पाणी पुरवठा उद्यापासून या ठिकाणी सुरू होत आहे। यावेळी उपमहापौर अक्षय जरग, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक नियाज खान, नगरसेविका मंगल साळुंखे आदी उपस्थित होते।